हॅलो एव्हरीवन. आज आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू फार्म अकाउंटिंगचं. तर एक्झाम्पल बघा की फ्रॉम द डिटेल्स गिवन बिलो प्रिपेअर फिशरी अकाउंट इन द बुक्स ऑफ द राणे फिशरीज फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आपल्याला काय सांगितलेलं आहे? फिशरी अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे राणे फिशरीज या फर्म्स आणि इयर आहे 31 मार्च 2020. आपल्याला पर्टिक्युलर्स दिलेले आहेत. पर्टिक्युलर्समध्ये पहिल्यांदा दिलेला आहे स्टॉक ऑफ ड्राय फिश. स्टॉक दिलेला आहे ड्राय फिशचा. ड्राय फिश म्हणजे मासे, वाळवलेले मासे असतील. त्यानंतर ड्राय फिशचा जे बॅलन्स आहे, स्टॉक आहे, स्टॉकचा बॅलन्स दिला आहे बघा 1/4/2019 दिला आहे 2000 रुपये, म्हणजे तो आहे ओपनिंग स्टॉक ऑफ ड्राय फिश. त्यानंतर त्याला 31/3/2020चा 500 रुपये, तो आहे क्लोजिंग बॅलन्स. मग ओपनिंग बॅलन्स कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग फिशरीज अकाउंटच्या डेबिटला तो ओपनिंग स्टॉक घ्यायचा आणि क्लोजिंग स्टॉक घ्यायचा क्रेडिट साईडला. त्यानंतर स्टॉक ऑफ फिश फीड, जे माशांचं खाद्यान्न आहे त्याचा स्टॉक दिलेला आहे. तो सुद्धा ओपनिंग स्टॉक 1/4/2019 दिला आहे 2100 रुपये, 31/3/2020 दिला आहे 2300 रुपये. ओपनिंग स्टॉक डेबिटला घ्यायचा फिशरीज अकाउंटच्या, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला घ्यायचा. आणि त्यानंतर मग खाली ट्रान्झॅक्शन्स ड्युरिंग द इयर, कोणकोणते ट्रान्झॅक्शन्स या वर्षामध्ये झाले त्या सर्व ट्रान्झॅक्शनचे पर्टिक्युलर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं आहे सीड फिश परचेस. जे मासे आहेत त्यांचं काय केलेलं आहे? छोटे मासे, ओके, ज्याच्या साह्याने उत्पादन करता येणं शक्य आहे ते खरेदी केले 2700 रुपयांची. परचेस येईल फिशरीज अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर फिश फीड परचेस, त्या माशांसाठी खायला अन्न 2800 रुपयांची खरेदी केली, ते सुद्धा काय येईल? परचेसमध्येच येईल डेबिट साईडला. त्यानंतर सेल्स आहे, फिश जे मासे आहे त्यांची विक्री केली 17300 रुपयांची, ते येईल क्रेडिट साईडला, इन्कम आहे त्यामुळं. त्यानंतर ड्राय फिश, सुती मासे जे आहेत त्यांची सुद्धा विक्री केली 5300 रुपयांची, ते सुद्धा क्रेडिट साईडला येईल. त्यानंतर दिले वेजेस 5300. वेजेस कुठे येतील? एक्सपेन्सेस आहेत फिशरीज अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर दिलं आहे नेट रिपेअर्स, जे काही मशिनरी असतील किंवा तिथे जे साहित्य असेल त्याचं रिपेअर्सची अमाऊंट आहे 2500 रुपये, ते खर्च आहे, तो जाईल डेबिट साईडला. त्यानंतर पुढे ट्रान्सपोर्टेशन, जी वाहतूक केली त्याचा खर्च 400 रुपये डेबिट साईड. बोट रिपेअर्स, ते सुद्धा खर्च आहे रिपेअरसाठीचा. फ्युएल, इंधन जे लागलं, इंधन मोटर वगैरे सुरू करण्यासाठी लागलं असेल, पाणी वगैरे उपसण्यासाठी 1900 रुपयांचं, ते सुद्धा कुठे येईल? डेबिट साईडला. त्यानंतर दिलेलं आहे डेप्रिसिएशन ऑफ बोट्स. डेप्रिसिएशन आहे, बोट्स असतील त्याच्यावर डेप्रिसिएशन आकारलेलं आहे 1100 रुपयांचं. पॅकिंग एक्सपेन्सेस, माशांची पॅकिंग करण्यासाठीचे एक्सपेंडिचर्स 1200 रुपये. इन्शुरन्स प्रीमियम, इन्शुरन्स उतरवला असेल त्याचं प्रीमियम जे आहे, हप्ता जो आहे तो आहे 1500 रुपयांचा. या पद्धतीने ट्रान्झॅक्शन्स हे फिशरीज अकाउंटचे केलेले आहेत. आणि खाली ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत की फिश कन्झम्शन ड्युरिंग द इयर, जे मासे आहेत ते कन्झ्युम केले त्या मालकानेच, प्रोपरायटरने 2000 रुपयांचे. मग ते काय आहे? ड्रॉइंग्ज आहेत, कारण बिझनेसमधून काय केलं आहे? स्टॉक जो आहे, प्रोडक्ट जे आहे ते स्वतःच्या वापरासाठी घेतलं 2000 रुपयांचं, मग ते ड्रॉइंग्ज येईल क्रेडिट साईडला, कारण तेवढा स्टॉक कमी झाला. आणि त्यानंतर कन्झम्शन कोणी केले? वर्कर्सनी. फिश कन्झम्शन ड्युरिंग द इयर, प्रोपरायटरने केलं 2000 रुपये, वर्कर्सनी केलं 1500 रुपयांचं. वर्कर्स हे कामगार आहेत आणि कामाचा मोबदला म्हणून 1500 रुपयांचे फिश म्हणजे मासे त्यांना दिले वेजेसच्या ऐवजी. हे काय आहे? बार्टर ट्रान्झॅक्शन, वस्तू विनिमय पद्धतीचा एक प्रकार झाला आणि त्याच्यामुळे फिश तेवढे 1500 रुपयांचे कमी होते, त्यामुळे त्याचा इफेक्ट
क्रेडिट साईडला 1,500 रुपये आणि वेजेसच्या स्वरूपामध्ये आपण वस्तूच्या स्वरूपामध्ये वेजेस पे केलेत आणि त्याच्यामुळे ते वेजेस म्हणून डेबिट साईडला सुद्धा 1,500 रुपये इफेक्ट येणार. म्हणजे ज्यावेळी वेजेस हे वस्तूच्या स्वरूपामध्ये पे केले जातात त्यावेळी दोन्हीकडे ट्रान्झॅक्शन्स करायची, डेबिट साईडला सुद्धा आणि क्रेडिट साईडला सुद्धा. डेबिट साईडला का करायचं? कारण आपण वेजेस पे केलेले आहेत आणि वेजेस आपण लिहितो डेबिट साईडला. क्रेडिट साईडला का लिहायचं? कारण स्टॉक तेवढा कमी झाला, प्रोडक्शनचा मासे तेवढे कमी झाले 1,500 रुपयांचे. स्टॉक कमी झाला असेल तर आपण तो देतो क्रेडिट साईडला. म्हणून दोन्हीकडे सुद्धा या ज्यावेळी वेजेस इन काइंड होतं त्यावेळी त्याचा इफेक्ट दोन्ही साईडला लिहायचा. मग आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू. फिशरीज अकाउंट सांगितलेलं आहे इन द बुक्स ऑफ राणे फिशरीज. इन द बुक्स ऑफ राणे फिशरीज आपल्याला कुठला अकाउंट सांगितलेला आहे? फिशरीज अकाउंट. फिशरी अकाउंट बरोबर. आणि वर्ष काय? 31 मार्च 2020. फॉर द इयर एंडेड 31/3/2020. For the year ended 31/3/2020. ज्या पद्धतीने ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करतो त्याच पद्धतीने फिशरीज अकाउंट सुद्धा तयार करायचं आहे. पर्टिक्युलर्स रुपीज इकडे डेबिट साईड येईल. पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स आणि रुपीज क्रेडिट साईड. आता आपण एक एक पर्टिक्युलर घेऊया. पहिल्यांदा पर्टिक्युलरमध्ये दिलं आहे स्टॉक ऑफ ड्राय फिश बरोबर. तो 1/4/19 दिलेला आहे. तो आहे ओपनिंगचा. त्यामुळं डेबिट साईडला काय घ्यायचं? टू ओपनिंग स्टॉक ड्राय फिश. ड्राय फिशचा किती दिला आहे? 2,000 रुपये. त्यानंतर खाली दिला आहे स्टॉक ऑफ फिश फीड. माशाचा खाद्यान्नाचा स्टॉक जो आहे तो 1/4/19 दिलेला आहे 2,100. तो सुद्धा काय ओपनिंग स्टॉक आहे, तो सुद्धा घ्यायचा फिश फीड म्हणून 2,100. टोटल ओपनिंग स्टॉक किती झाला? 4,100. तसंच 31/3/2020 बॅलन्सेस सुद्धा दिलेले आहेत. मग ते काय आहे? क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक आपण नेहमी शेवटी लिहितो क्रेडिट साईडला. मग इथं खाली घ्यायचं बाय क्लोजिंग स्टॉक. पहिला दिलेला आहे ड्राय फिश 31/3/2020 बॅलन्स दिला आहे 500 रुपये आणि फिश फीडचा दिलेला आहे 2,300. फिश फीड 2,300. एकूण अमाऊंट किती? 2,800. या पद्धतीने स्टॉकचा आपण ओपनिंग स्टॉक घेतला, क्लोजिंग स्टॉक घेतला. त्यानंतर ट्रान्झॅक्शन ड्युरिंग द इयरमध्ये दिले सीड फिश परचेस केलेले आहेत. त्यानंतर फिश फीड परचेस दोन्ही परचेसेस आहेत त्यामुळे ते येतील डेबिट साईडला. टू परचेसेस. पहिलं काय आहे? सीड फिश. सीड फिश किती रुपयांचे परचेस केलेले आहेत? 2,700. आणि त्यानंतर फिश फीड माशाचं खाद्यानं किती रुपयाचं खरेदी केलंय? 2,800. एकूण अमाऊंट किती झाली? 5,500. त्यानंतर पुढं दिलेलं आहे सेल आपण घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे सुद्धा फिशरीज अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं बाय
सेल्स कोणकोणत्या गोष्टीचा केलेला आहे? फिश, माशांची विक्री केली. किती रुपयांची? 17,300. आणि त्यानंतर ड्राय फिशची विक्री केली 5,300. एकूण अमाऊंट किती झाली? 22,600 रुपये यांची विक्री केली. आपण ती येतो क्रेडिट साईडला. त्यानंतर पुढे दिलेला आहे वेजेस 5,300. खर्च आहे तो नेहमी डेबिट साईडला लिहिला जाईल. मग इथे घ्यायचं टू वेजेस इन कॅश. हे वेजेस कॅशमध्ये पे केलेले आहेत 5,300 रुपये. आता हे इनर कॉलमला का घेतलं तर वेजेस कॅशमध्ये पे केलेत 5,300 आणि वेजेस वस्तूच्या स्वरूपामध्ये सुद्धा पे केलेले आहेत ॲडजस्टमेंटमध्ये. ओके, ॲडजस्टमेंट बघा. फिश कन्झम्शन ड्युरिंग द इयर, प्रोप्रायटर 2,000. प्रोप्रायटरनं फिश कन्झ्युम केले, ते ड्रॉइंग्ज आहेत कारण बिझनेसमधून मासे त्यानं स्वतः कन्झ्युम केले आणि त्याच्यामुळं ड्रॉइंग्ज येतील. प्रोप्रायटरनं केले होते ड्रॉइंग्ज. बाय ड्रॉइंग्ज अकाउंट फिश प्रोप्रायटरनं किती कन्झ्युम केले? 2,000 रुपये. आणि वर्कर्सनी 1,500. वर्कर्सना सुद्धा वेजेस म्हणून फिश दिले. ओके, ते काय आहेत? वेजेस इन काइंड. म्हणजे घ्यायचं वेजेस इन काइंड. किती रुपये? 1,500 रुपये. एकूण अमाऊंट झाली 6,800 रुपये. ठीक आहे, या पद्धतीने ॲडजस्टमेंट आपण ही पूर्ण केली. आता वेजेस इन काइंडचा इफेक्ट एक दिला. वेजेस म्हणजे फीसच्या स्वरूपामध्ये आपण वर्कर्सने वेजेस दिले 1,500 रुपयांची. त्यामुळे प्रोडक्शन कमी झालं. प्रोडक्ट ज्यावेळी कमी होतं त्यावेळी आपण ते क्रेडिट साईडला लिहितो. त्यामुळे इथं काय घ्यायचं? बाय वेजेस इन काइंड. किती रुपये? 1,500. वेजेस ज्यावेळी वस्तूच्या स्वरूपामध्ये दिले जाते त्यावेळी त्याचा इफेक्ट दोन्हीकडे सुद्धा घ्यायचा. डेबिटला वेजेस दिले, क्रेडिटला स्टॉक कमी झाला म्हणून. या पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट पाहिले. त्यानंतर आता पर्टिक्युलर्समध्ये पुन्हा बघा की वेजेस दिले 5,300. त्यानंतर नेट रिपेअर्स 2,500. ते डेबिटला येईल टू नेट रिपेअर्स 2,500. त्यानंतर दिले ट्रान्सपोर्टेशन 400. खर्च आहे तुझा डेबिट साईडला टू ट्रान्सपोर्टेशन किती रुपये? 400. त्यानंतर बोट रिपेअर 2,700. तो सुद्धा एक्सपेन्सेस आहे. बोट रिपेअर्स 2,700. फ्युएल इंधन गेलं किती रुपयांचं? 1,900. त्यानंतर पुढं आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन दिलेलं आहे 1,100 रुपये. ते सुद्धा डेबिट साईडला जाईल. त्यानंतर आहे पॅकिंग एक्सपेन्सेस 1,200 रुपये. ते सुद्धा डेबिटला जाईल. त्यानंतर आहे इन्शुरन्स प्रीमियम. तो सुद्धा खर्च आहे डेबिटलाच. या पद्धतीने आपण सर्व पर्टिक्युलर्स हे घेतले. सर्व खर्च जे आहेत ते घेतले डेबिट साईडला. ओके, इन्कम असतील तर ते घ्यायचे क्रेडिट साईडला. सर्व पर्टिक्युलर्स घेतले, सर्व ॲडजस्टमेंट सोडवल्या. त्यानंतर करायचे अकाउंटिंग क्लोज. 22,700 प्लस 2,000 प्लस 1,500 प्लस 2,800. अमाऊंट येईल 28,900. तीच अमाऊंट इकडे घ्यायची डेबिट साईडला 28,900. 28,900 मधून हे सर्व
जे एक्सपेन्सेस आहेत ते करायचे लेस. ओके, ते सर्व अमाऊंट लेस केल्यानंतर बॅलन्स येईल 5,000 रुपये. तो काय आहे? नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर केला जाईल? जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर या पद्धतीनं हा फिशरीज अकाउंट होईल. फिशरीज अकाउंट म्हणजे काय? थोडक्यात ट्रेडिंग अकाउंटच आहे बँक कंपनीचा, कंपनी जी असेल तिचा. ओके, डेबिट साईडला एक्सपेन्सेस, ओपनिंग स्टॉक, परचेसेस घ्यायचे आणि क्रेडिट साईडला घ्यायचा क्लोजिंग स्टॉक आणि सेल्स, इन्कम आणि ड्रॉइंग्स. या पद्धतीने फिशरीज अकाउंट क्लोज होईल.